हाय गाईज, मी मंगेश नाईक नवी मुंबईतून बिलॉंग करतोय. आम्ही आता चाललो आहेत मित्राच्या मुलाच्या लग्नाला. मुंबई टू दापोली रत्नागिरी मध्ये चाललो आहोत. मी पहिल्यांदा ब्लॉग बनवत आहे. ब्लॉग बनवायचा दृष्टिकोन असा आहे की एक आठवण. चला तर आपण लग्नासाठी चाललेलो आहोत दापोलीमध्ये. त्या लग्नाची पूर्ण व्हिडिओ तर मी दाखवणारच आहे आपल्याला. तिथं कुठल्या पद्धतीत लग्न साजरा करतात आपली पद्धत. ऍक्च्युली मी आगरी समाजात आहे, मी आगरी आहे, पण दापोलीमध्ये लग्न कार्य कसे पार पाडतात ते बघण्यासाठी मी पहिल्यांदा जात आहे. तर लग्नामध्ये काय काय तिथले कसे, आपल्या आगरी कोळी समाजात तर खूपच धिंगाणे असतात. त्या लोकांची पद्धत कशी आहे ती मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवणारच आहे. आणि आता जाताना काय एन्जॉय करत जातोय, कसं मजा करत जातोय ते मी सर्व काही तुम्हाला दाखवणार आहे. चला आपली मित्रमंडळी आलेली आहेत, सर्वजण लग्नासाठी चाललेले आहेत. कुठे चालले तुम्ही? कुठं? चला मग आता पुढचा प्रवास आमचा इथून सुरू. हाय गाईज, आता आम्ही आंबेतला पोचलो आहोत. आता जेवणाचा कार्यक्रम आहे. सुंदर असा व्ह्यू आहे, तुम्हाला मी दाखवतोय, बघा तुम्ही. हे बघा, सुंदर असा नदीचा व्ह्यू आहे. हा आपला मित्र नामदेव रोकडे. ते बघा तिकडे आता हे आपले पवन कुठे, गायकवाड, शेलीमारे आणि हे शिंदे, विलास शिंदे. काय आणलंय जेवायला? काय आणलंय? या आपल्या बंधूंनी आपल्याला घरातून चिकन बनवून आणलेलं आहे. भाकरी पण आहेत, ज्वारीची भाकरी. अरे वा, ज्वारीच्या भाकरी, तांदळा ठेसा, मस्त एक नंबर, मजा येईल. कुठे साहेबांनी आपल्याला भाकरींची व्यवस्था केलेली आहे. ज्वारीच्या भाकरी आहेत आणि अजून तांदळाच्या पण भाकरी आहेत. चिकन नवरदेवाचे वडील वसंत पालटे यांच्याकडे आम्ही आलेलो आहोत हल्दीला. आता बघूया आतमध्ये काय मजा येते.
नाचलो, खूप धमाल केली, मजा आली. दापोलीमध्ये इथं स्पेशल कोंबडी वडे आमच्यासाठी केलेले आहेत आणि गावठी कोंबड्याचं आहे. आले निवडून क्रिकेटमध्ये मग पट्टू कोंबडी वडे आहे आणि लय हुशार. गावठी कोंबड्याचं चिकन बनवलेलं आहे आमच्यासाठी स्पेशल. कुठे साहेब कसं वाटतंय? पार्टी मामाच्या मुलाच्या हळदीला आपण आलो. उद्या लग्न आहे, त्यांना आपली चांगली सोय केली. कोंबडी वडे बनवले, गावठी कोंबडा त्याचं चिकन बनवलेलं आहे आणि सगळी सोय चांगली केलेली आहे पार्टी मामानं. त्यांचा आभार मानतो आपण. वडे ते कोंबडी वडे खायला कसे लागते? एकदम टेस्टी आहेत. कोकणातली चव म्हणजे एक नंबर. एकदम सुंदर असं बनवलेलं आहे. आपल्याला या हल्दीमध्ये दापोलीमध्ये आलात तर कसे वाटले? आपण दापोलीमध्ये आलेलो आहे हळदीला पालटे काकाच्या मुलाच्या. तर पालटे काकाने आपल्याला एकदम अत्यंत चांगल्या पद्धतीने सोय केलेली आहे. कोंबडी वडे, गावठी कोंबडं आणि सर्व काही चांगल्या प्रकारे सोय केली. त्याबद्दल पालटे काकाचे आभार मानतो. आणि इथलं वातावरण वगैरे खूप खूप छान आहे. गाव पण छान आहे. पाटे काकाच्या आम्ही हळदीला आलो तर कोंबडे वडी पार्टी काकाच्या नाही, पार्टी काकाच्या मुलाच्या. मुलांच्या हळदीला आलो. पाटे काका भरपूर चांगली सोय केली. कोंबडे वडे, गावठी कोंबडे वगैरे बनवले आणि खास करून सगळ्यात चांगलं म्हणजे त्यांचे बंधू आहेत, त्यांनी आम्हाला चांगल्यापैकी त्यांनी सोय केली. झोपा विपाची सगळी वगैरे व्यवस्थित सोय केलेली. आता त्यांच्या बंधूच्या दारामध्ये आम्ही बसलेलो आहे. चांगल्या जेवणाची वगैरे सोय केलेली, अंगणामध्ये बसलेलो आहेत आणि असं वातावरण आहे भरपूर. खूप खूप धन्यवाद पाटे काकाचे आणि त्यांच्या बंधूचे.